त्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदाकडनं मागच्या वेळेला बोगस शाळांसंदर्भात एक मोठी कारवाईचा बडगा उगारला होता. तो कुठेतरी पॉज झालेल्याचं पाहायला मिळतंय, कारण अजूनही काही शाळांवर कारवाई होत नाहीये. अशा शाळांवर आपण पुन्हा एकदा नव्याने कारवाईला सुरुवात करतोय. पुण्यात तशा शाळांची भरपूर जास्त आहेत जिल्ह्यातल्या. म्हणजे बोगस शाळा, बनावट प्रमाणपत्र कागद वापरून तयार केलेल्या शाळा. असल्या जर काही घटना असतील तर निश्चितपणे त्याचं चौकशी केली जाईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये आता एक प्रकार असा पुढे आला की ज्या नगर परिषदेच्या शाळेत पवनी जे कम्प्युटरचं साहित्य आहे किंवा डिजिटल शिक्षणासाठीचं जे साहित्य आहे ते तर मिळालं नाही, जिथे मिळालंय ते धोक्यात पडलंय. तर अशा संबंधानं नाही, मी मान्य केलंय ना की कुठे असल्या काही तुम्ही सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्याच्यात मी मान्य केलंय की काही ठिकाणी होऊ शकतं की तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती असेल ती दुरुस्त करू आम्ही. शिक्षकांना शिल्पच्या पदावरून उतरावं लागलेलं वगैरे नाही. काही कार्यपद्धती विहित असते. आता शिरसाट महोदयांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली तर साहजिक आहे नियमाप्रमाणे मग आधी तर ते पद रद्द होत आहे. उतरावं लागलं वगैरे असं काही भाग नाही. सरकार स्थापन होऊन 2 महिने होत आहेत. पालकमंत्री पद अजूनही वाटप झालेले होईल नाही. ना. कुठं अडवलंय, कुठं काय झालंय? तिढा आहे. तिढा वगैरे काही नाही. वरिष्ठ नेते चर्चा करून निर्णय करतील. कामं अडलेली आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाईल. रयत शिक्षण संस्थेच्या बैठका 801 शिक्षकांचा प्रश्न आहे, अजूनही त्यांना समायोजन केलेलं नाही. तर तोही प्रश्न माननीय न्यायालयामध्ये ती बाब प्रलंबित आहे. या विषयावर विभाग पातळीवर चर्चा 1-2 वेळेस संपन्न झालेली आहे. माननीय न्यायालयामध्ये ही बाब प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर विभाग चर्चा करून मार्ग काढेल. माननीय न्यायालयाच्याही निदर्शनास ती बाब आम्ही आणून देऊ.